हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बीडमध्ये भाजप नेत्यांची गुप्त बैठक, पंकजा मुंडेंच्या उमेदवारीवर चर्चेची शक्यता, तर दोन्ही मुंडे बहिणींपैकी कोणती बहीण राज्यसभेवर जाणार याची उत्सुकता, मुनगंटीवारांचं वक्तव्य। बीडमधून पंकजा मुंडे लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता, वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू। पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाल्यास धनंजय मुंडे स्टार प्रचारक असणार। एक भाऊ बहिणीला दिल्लीत पाठवण्यासाठी प्रयत्न करतोय, तर दुसरीकडे भाऊ आणि बहिणीमध्ये लढत होणार। पंकजा मुंडेंचं उदाहरण देत रोहित पवारांचा अजित पवारांना टोला। पंकजा मुंडेंसंदर्भात भागवत कराडांना प्रश्न, पंकजा मुंडेंच्या उमेदवारीच्या प्रश्नावर भागवत कराडांनी हात जोडले। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच, शिंदे गटाकडून सोशल मीडियावर किरण सावंतांचं स्टेटस, तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कमळ फुलणार, प्रमोद सावंतांचं वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर शिवसेनेचाच दावा राहणार, उदय सावंतांची प्रतिक्रिया, तर सिंधुदुर्गमध्ये 2.5 लाख मतांनी पडायचं आहे, ही मानसिकता ठेवून यावं, विनायक राऊतांची टीका। छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी भागवत कराड इच्छुक, मात्र केंद्रीय निवडणूक समिती उमेदवार ठरवणार, भागवत कराड यांची प्रतिक्रिया, तर गद्दारांना भाजपची वेठबिगारी करावी लागणार, अंबादास दानवेंची टीका। फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणामध्ये योगेश सावंत नावाच्या तरुणाला अटक, तरुणाला सोडवण्यासाठी रोहित पवारांचा फोन, शेलार यांचा आरोप, तर शंभूराज देसाईंचं चौकशीचं आश्वासन। अमरावतीतून नवनीत राणा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची शक्यता, तर उत्तर मध्य मुंबईतून पुन्हा महाजनांसह पियुष गोयल, शेलार आणि माधुरी दीक्षित यांच्या नावाची चर्चा। गल्लीचं राजकारण फार झाला तर दिल्लीला जाण्याची इच्छा, धर्मराव बाबा अत्राम यांचं वक्तव्य, तर गडचिरोलीसाठी भाजपकडून अत्रामांना विचारणा, मात्र भाजपच्या तिकिटावर लढू नये, दादांची भूमिका, सूत्रांची माहिती। हिमाचल प्रदेशमध्ये क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या 6 आमदारांचं सदस्यत्व रद्द, हिमाचल प्रदेश विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय। ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांना उमेदवारी निश्चित, ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेंविरुद्ध रवींद्र फाटक लढत होणार, सूत्रांची माहिती। सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यांवर राज्य सरकार मेहरबान, अशोक चव्हाण, कल्याण काळे, अमरसिंह पंडितांच्या कारखान्याला मदत, मात्र पंकजा मुंडे, संग्राम थोपटे, अशोक बापूंच्या कारखान्याला मदत नाही। दक्षिण मुंबईमध्ये भाजप विरुद्ध ठाकरे गट थेट लढत असणार, ठाकरे गटाकडून अरविंद सावंत, तर भाजपकडून राहुल नार्वेकरांचं नाव जवळपास निश्चित। अमित शहा उद्धव ठाकरेंबद्दल बोलले ते योग्यच, भाजपला संपवून 2019ला ठाकरेंना आदित्यला मुख्यमंत्री करायचं होतं, आशिष शेलारांचा दावा। हॉटेल कर थकबाकी प्रकरणी निलेश राणेंना पुणे पालिकेकडून दिलासा, राणेंकडून मिळकतीचा 25 लाखांचा धनादेश पालिकेकडे जमा, उर्वरित रकमेचा वाद सुरू असल्याच्या आक्षेपानं थकबाकी शून्य। सलीम कुत्तासोबत पार्टी केल्यानं ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल, पोलिसांवर दबाव, राजकीय सूडबुद्धीनं कारवाई, बडगुजर यांची प्रतिक्रिया। अमित शहांची 5 मार्चला छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा, सुरक्षेच्या दृष्टीनं मराठवाडा सांस्कृतिक मैदान अयोग्य, सभेसाठी दुसरी जागा शोधण्याच्या पोलिसांच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची, निर्णयाकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।